मुंबईतल्या शाळांचे वर्षभराचे वेळापत्रक यंदा कोलमडण्याची शक्यता आहे। शिक्षण विभागाकडून अचानक पहिली ते 9वीच्या परीक्षा एप्रिल अखेर घेण्याच्या सूचना आल्यात आणि त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा संपवून 10वीचा अभ्यासक्रम कधी सुरू करायचा असा पेच शिक्षकांसमोर निर्माण झालाय। मुंबईतल्या आरटीई प्रवेशाची पहिली फेरी 10 मार्च रोजी पूर्ण झाली आहे। यामध्ये मुंबईमधील 327 शाळांमधून केवळ 3000 प्रवेश झालेत। या फेरीमध्ये प्रलंबित राहिलेल्या 2124 पात्र अर्जदारांना आता दुसऱ्या फेरीपर्यंत कागदपत्र पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे। जगातील टॉप 50 शिक्षण संस्थांमध्ये भारताच्या 9 शिक्षण संस्थांचा समावेश आहे। 3 IIT, 2 IIM आणि IIM आणि JNU सारख्या काही संस्थांचा यामध्ये समावेश आहे। मात्र IIM अहमदाबादचे रँकिंग हे 22 वरून 27 वर घसरले आहे। मुंबईतील तापमान 38 ते 40 अंश नोंदवण्यात आले, तर पुढील 4 दिवस राज्यासाठी ते तापदायक आहे। या 4 दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मात्र हे तापमान नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असल्याने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। महाराष्ट्रात मूत्रपिंड विकारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली। उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात किडनीचे विकार होण्याचा धोका असतो। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मूत्रपिंड विकारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। मुंबईतल्या 131 SRA प्रकल्पातील भाडेकरूंची 880 कोटी रुपयांचं भाडं विकासकांनी थकवलेलं होतं। त्यातील 660 कोटी रुपयांचं भाडं वसूल करण्यात आले। 517 SRA प्रकल्पांना विलंब झाल्यामुळे त्यातील 273 प्रकल्प ह्या विकासकांकडून काढून घेण्यात आले, अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे। 127 कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयक तातडीने द्या असे निर्देश उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला दिलेत। निवृत्ती वेतनाची परतफेड करण्यासाठी अलीकडच्या कर्ज आणि अनुदानातून मिळालेल्या निधीचा वापर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। हे निवृत्त कर्मचारी 6 ते 9 वर्षांपासून त्यांच्या आर्थिक संकटात आहेत। घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहेत। अधिवेशन संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत ही समिती स्थापन करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली आहे। न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ग्राहक आणि ठेवीदारांचा मेळावा होणार आहे। येत्या शनिवारी वर्सोवातील न्यू इंडिया बँकेसमोरच्या सेंटर हॉलमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। सांगलीत मोफत जातीच्या दाखल्यासाठी प्रशासनाकडून शिबिराचं आयोजन करण्यात आलं। नागरिकांना जातीच्या दाखल्यांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवून त्यांना जातीचे दाखले मिळावे यासाठी हे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये माकडवली, कुंची आणि धनगर समाजातील सुमारे 200हून अधिक कुटुंबांनी सहभाग घेतला। HSRP नोंदणीसाठी बनावट वेबसाईटमुळे ग्राहकांची फसवणूक होतीये। गेल्या वर्षभरात बनावट वेबसाईट प्रकरणात 115 गुन्हे मुंबई पोलिसांकडून नोंद करण्यात आलेत। यापैकी 23 गुन्ह्यांची उकल करत 26 जणांना अटक करण्यात आली आहे। नवी मुंबईतील पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने गुन्हेगारांना पकडलंय। पोलिसांना गुंगारा देत काही चोरटे वाशीच्या खारफुटीमध्ये शिरले, त्यामुळे चोरट्यांना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं होतं। मात्र ड्रोनच्या सहाय्याने खारफुटीत लपलेल्या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। नाशिकच्या येवल्यात एका वृद्ध महिलेला सापडलेली सोनसाखळी तिने प्रामाणिकपणे परत केली आहे। खांबेकर खुंट परिसरात एका दुसऱ्या महिलेची सोनसाखळी रस्त्यावर पडलेली होती। यावेळी तिने सोनसाखळी वृद्ध महिलेला सापडल्याने तिने शोध घेऊन सोनसाखळी महिलेला परत केली आहे। नवी मुंबईच्या मोरबे धरणावर वनराई फुलवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय। जिथे जागा मिळेल तिथे हरित पट्टे विकसित करण्यात येणार आहेत। मोरबे धरण परिसरामध्येही पुढील वर्षभरात 40,000 वृक्षांची लागवड केली जाणार आहे। दरम्यान यासाठीची कार्यवाही देखील सुरू झाली आहे। नाशिकच्या येवल्यातील पारेगाव ते पैठण दिंडीचे पारेगावमधून प्रस्थान झाले। या पायी दिंडीला यंदा 51 वर्ष आहे पूर्ण झालेत, तर नाथ षष्ठीच्या दिवशी ही दिंडी सोहळा संपन्न होणार आहे। या दिंडी सोहळ्यात शेकडो वारकरीही सहभागी झाले। गेली 51 वर्षापासून सुरू आहे आणि त्यात होळी धुलीवंदनासाठी मुंबई पोलीस सज्ज झालेत। अश्लील टीकाटिप्पणी करणाऱ्यांवर साध्या गणवेशात पोलिसांचा वॉच असणार आहे। यासाठी 11,000 पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलाय। त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांवर रंगाचे पाणी उडवणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। रायगडमधील कोळीवाड्यात होळीचा उत्साह पाहायला मिळतो। या उत्साही वातावरणात धाकटी होळी ही साजरी करण्यात आली आहे। यावेळी महिलांनी होळीची मनोभावे पूजा केली आहे। तसंच ठिकठिकाणी कोळीवाड्यात देखावे देखील साकारण्यात आले।
होळीच्या एक दिवस आधी होळी साजरी करण्याची जुनी परंपरा वरळी कोळीवाड्यानं यंदाही जपली आहे। कोळीवाड्यातील प्रत्येक गल्लीत होळीची तयारी पाहायला मिळाली। याच निमित्तानं स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील कोळीवाड्यात हजेरी लावली। इतकंच नाही तर इथल्या नागरिकांसोबत आदित्य ठाकरे यांनी तारही धरली। पीओपी गणेश मूर्तींमुळे प्रदूषण होतं किंवा नाही याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल। तर या समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपी गणेश मूर्तींचा वापर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे। दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे पीओपी मूर्तींचा मुद्दा उपस्थित केलाय। पीओपीवर बंदी घातल्याने एकीकडे हजारो कामगार बेघर होणार आहेत तर दुसरीकडे पीओपी गणेश मूर्तींच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होण्याची भीती आहे। त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 93 दिवस पूर्ण झालेत मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना काही सापडत नाहीये। कृष्ण आंधळेचा शोध पोलीस आणि सीआयडीचं पथक घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलेलं आहे। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्यापही लागला नाहीये। 6 दिवसांपासून फरार असलेल्या खोक्याला अखेर काल अटक करण्यात आली आहे। प्रयागराजमधून खोक्याला अटक करण्यात आली। काल खोक्याचा मुक्काम प्रयागराजमध्येच होता। आज त्याला प्रयागराजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्याची ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया होऊन त्याला बीड पोलीस ताब्यात घेणार आहेत। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं भिवंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धेमध्ये 51 बाईक, 2 कार आणि असंख्य बक्षिसं दिली गेली। भव्य क्रिकेट स्पर्धेचा समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। रायगडमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रात्री उशिरा खोपोलीजवळ बोरघाटात धावत्या ट्रकला अचानक आग लागली। या ट्रकचे टायर आणि केबिन जळून खाक झाले। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। दरम्यान अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे। मुंबईतील लीलावती रुग्णालयात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। रुग्णालयात तब्बल 1250 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी विश्वस्तांविरोधात केलाय। तसंच फरार आरोपी परदेशात असल्याचा दावाही त्यांनी केलाय। ठाणे महापालिकेने दुचाकी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली मात्र याच दुचाकी रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येत आहे। सुमारे 30हून अधिक अत्याधुनिक रुग्णवाहिका धुळखात उभ्या आहेत। रुग्णांच्या सुविधेसाठी महापालिकेने दुचाकी रुग्णवाहिका खरेदी केल्या मात्र त्यांचा वापर न करताच त्या भंगारात ठेवण्यात आल्या। नांदगावच्या नस्तनपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर एका महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळलाय। दोघंही मनमाडच्या वंजारवाडी येथे रहिवासी आहेत। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। कोकणातील शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे हे वाहतुकीसाठी खुले करले जाणार आहेत। यामुळे शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यात 40.6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। या तापमानामुळे नागरिक हैराण झालेत। वाढत्या तापमानामुळे फळांचा रस आणि शीतपेयांच्या विक्रीतही वाढ झाली आहे। जळगावमध्ये जप्त केलेले राखेनं भरलेलं वाहन आरटीओनं कार्यालयातून पळवून नेलेली आहेत। तुमचे अधिकारी अँटी करप्शनमध्ये अडकलेले असून तुम्हाला देखील खोट्या तक्रारीमध्ये अडकून टाकू अशी धमकी देत आणि दमबाजी करत जप्त केलेलं वाहन पळवून नेलं आहे। पालघरमध्ये पतीनंच पत्नीची दगडानं ठेचून हत्या केली आहे। किरकोळ वादातून ही हत्या केल्याची माहिती मिळते। या प्रकरणी आरोपी पतीला अटक झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। नाशिकमध्ये 25,000ची लाच मागणाऱ्या तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहात पकडले। 7/12 उतार्यावर नाव लावण्यासाठी लाच मागण्यात आलेली होती। या प्रकरणी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याला अटक झाली आहे। कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी 2 सराईत अल्पवयीन दुचाकी चोरांना भांडाफोड केलाय। या कारवाईमध्ये 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या। त्या दोन्ही आरोपींची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे। स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। दत्ता गाडे याला 26 मार्चला पुन्हा एकदा हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। गाडेची अधिक चौकशी करण्यासाठी त्याच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती। अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात येते। भांडूप पश्चिम परिसरातील कक्कया शेट्टी मार्गावरील 75 अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्यात आली आहेत आणि त्यामुळे 2 किलोमीटरपर्यंतच्या फेऱ्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे। भांडूप परिसरातील कक्कया शेट्टी मार्गावरील 75 अनधिकृत बांधकामं मुंबई महानगरपालिकेने पाडून टाकली आहेत। यामध्ये 62 घरं आणि 13 दुकानांचा समावेश आहे। या कारवाईमुळे
हिंदर रेक्टिफायर कंपनी ते कक्कया शेट्टी हा 3 मीटर अरुंद असलेला मार्ग आता 18.30 मीटर इतका रुंद झाला आहे. मुंबईच्या टिटवाळा परिसरात कल्याण डोंबिवली पालिकेनं तोडक मोहीम राबवली आहे. यामध्ये बल्याणी भागातील बेकायदा चाळी आणि चाळींच्या उभारणीसाठी बांधलेल्या 60 ज्योती उद्ध्वस्त करण्यात आल्या. दौंडमध्ये उजनीतील अवैध मासेमारीवर जलसंपदा विभागाने कारवाई केली आहे. गेल्या वर्षापासून धरणात मत्स्यबीज सोडले जाऊ लागल्यानं अवैध मासेमारीवर शासनानं कडक धोरण आणलेलं आहे. मात्र तरीही फिश माफियानी बेकायदेशीर मत्स्यबीज आणि लहान मासे मारण्याचा सपाटा लावलेला होता. अहिल्यानगरमधील राहाता शहरात बिबट्यानं दूध डेअरीत धुडगूस घातला. या बिबट्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालाय. बिबट्यानं दूध डेअरीमध्ये घुसून तोडफोड केलेली आहे. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील आला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. आल्याचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यंदा आल्याला प्रति क्विंटल 1,500 ते 1,800 रुपयांचा दर मिळतोय. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्यानं शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलंय. जालना जिल्ह्यात हरभरा सोंगणी आणि मळणीची कामं अंतिम टप्प्यात आहेत. यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला मोठी पसंती दर्शवली आहे. मात्र पाण्याअभावी एकरी उत्पादनात शेतकऱ्यांना फटका बसतोय. जालना जिल्ह्यातील वाढत्या उन्हाचा तडाखा मोसंबी फळांनाही बसतोय. मोसंबी बागेला पाणी देण्यासाठी मोसंबी बागांचा तोडलेला पाणी पुरवठा शेतकऱ्यांनी पुन्हा सुरू केलाय. मात्र दिवसेंदिवस उन्हाळा वाढत असल्यानं मोसंबी सुकतीये. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा गावातील पदवीधर तरुण शेतकरी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय सुरू करून लाखोंचं उत्पन्न घेतोय. त्यांच्या डेअरी फार्ममध्ये सध्या 20 म्हशी असून ते दर दिवशी 10,000 रुपयांच्या दुधाची विक्री करतायत. त्यामुळे त्यांना दर महिन्याला 3 लाखांचं उत्पन्न मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातील कोलारीमधील शेतकऱ्यानं 6.5 एकर क्षेत्रात केळी आणि पपईची लागवड केली आहे. हे पीक यायला 6 महिन्यांचा कालावधी लागतोय. त्यामुळे या शेतकऱ्यानं आंतरपीक म्हणून टरबूजाची लागवड केली. यामधून शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतोय.